हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 30 साईज प्रिन्सेस कट बोटनेक कटिंग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लागणारी मापे बघूया. उंची 12.5, छाती 30, कमरघेर 26, पुढचा गला 5.5, मागच्या गलाची पट्टी 2.5 इंच, बाही 9, दंडघेर 8.5. सर्वप्रथम इथे दुप्पट अस्तरची घडी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मधून एक रेघ आखून घ्यायची. नंतर उंची घ्यायची आहे. उंची आहे आपली 12.5. त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. 13.5 अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. 30च्या छातीसाठी इथे मी 6.5, शोल्डर 6.5, मुंडाखोली घेते. छातीच्या मेजरमेंटसाठी छातीचा चौथा भाग काढून त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. छाती आहे 30, 30चा चौथा भाग 7.5, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 9.5. 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने कमरघेराचाही चौथा भाग काढून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. कमरघेर आहे 26, 26चा चौथा भाग 6.5, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 8.5. 8.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. आडवी रेघ आखून घ्यायची. कमरेच्या साईडने 2 इंच आणि छातीच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि आखून घ्यायचं. मुंडा खोलीचा शेप मारायचा. नंतर गलारुंदी घ्यायची आहे 3 इंच. पुढचा गला 5.5, तुम्हाला 6चा पाहिजे असेल तर तेवढा सुद्धा घेऊ शकता. इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. नंतर अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा. गल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता. तीन इंच दुसऱ्या साईडने घ्यायचं आहे. 2.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून आडवी रेघ आखून घ्यायची. चार इंच घ्यायचं आहे. 4 इंचावरती मार्किंग करायचं. खालती सुद्धा 4 इंचावरती मार्किंग करायचं. नंतर पुन्हा 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. सरळ डेस मारायची आणि एक तिरकी अशा पद्धतीने. नंतर खालती पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. प्रिन्सेस कटचा शेप मारताना 2-3 डॉट सरळ घ्यायचे. नंतर मुंड्यामध्ये वालून घ्यायचे आणि खालती आपण पानाच्या आकाराचा शेप देणार आहोत अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण पुढच्या भागाची ड्राफ्टिंग करून झालेली आहे. आता आपण मागचा भाग आखून घेऊया. तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायची आहे उंची. उंची आहे आपली 12.5, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे 13.5. 13.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. आडवी रेघ मारायची. मुंडाखोली घ्यायची 6.5. सर्व मेजरमेंट आपल्याला
पुढच्या भागा एवढंच घ्यायचं आहे फक्त. छातीच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, ते मेजरमेंट नाही घ्यायचं. आणि कमरेच्या साईडने 2 इंच वाढवून घेतलेलं आहे, ते मेजरमेंट नाही घ्यायचं. नाहीतर आपण सर्व मेजरमेंट सेम घ्यायचं आहे. इथे आपण छाती घेणार आहोत 9.5, कमर घ्यायची आहे 8.5, जी आपण पुढच्या भागाला घेतलेली आहे तीच. अशा पद्धतीने आडवी रेखा आखायची, नंतर मुंडाखोलीचा शेप मारायचा. अशा पद्धतीने आपण मागच्या भागाची सुद्धा ड्राफ्टिंग करून झालेली आहे. कटिंग करायची आहे. अगोदर आपण मधून शोल्डर कटिंग करून घ्यायची, दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण कटिंग करून कंप्लीट केलेले आहे. हा आपला पुढचा भाग रेडी झालेला आहे आणि हा मागचा. आता आपण मागच्या भागाला बोटनेकचा आकार देणार आहोत. इथे आपण घ्यायचं आहे अगोदर गलारुंदी, जी आपण पुढच्या गळ्याला घेतलेली आहे तेवढीच 3 इंच अशा पद्धतीने. नंतर खालती इथे आपण मेजरमेंट घेणार आहोत. आपल्याला जेवढी पट्टी ठेवायची आहे त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा. तर 2.5ची पट्टी ठेवायची आहे, तर इथे मी 3.5 घेतलेला आहे. पुन्हा रुंदीला 3 इंच घ्यायचं. अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करायचा. नंतर इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. आडवी रेघ मारून घ्यायची, वरती गळ्याला गोल शेप मारायचा. अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचे इथे शिलाई मार्जिंगसाठी. आणि खालती तुम्ही कोणताही शेप देऊ शकता. तर इथे मी थेंबाच्या आकाराचा शेप देते. अशा पद्धतीने शेप देऊन झाल्यानंतर कटिंग करायची आहे. अशा पद्धतीने आपण मागच्या भागाची कटिंग करून कंप्लीट केलेली आहे. आता आपण स्लीवची कटिंग करून घेऊया. इथे मी 4 दुप्पट अस्तरची घडी करून घेतलेली आहे. तर आपल्याला स्लीवची उंची घ्यायची आहे. तर बाही लांबी आहे आपली 9 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेला आहे मी. 10 इंच आडवी रेघ मारायची. रुंदीला घ्यायचा आहे आपल्या छातीचा चौथा भाग. छाती आहे 30, 30चा चौथा भाग 7.5. तर इथे बरोबर मेजरमेंट येतं. नंतर घ्यायचं आहे आपल्याला घडीच्या बाजूने 1 इंच आणि दुसऱ्या साईडने आपण बाही उतार घेणार आहोत 2.5. नंतर 2 इंच सरळ रेघ मारून घ्यायची आणि बाहीचे दोन्ही शेप मारायचे. पहिला शेप फुगी येईल आणि दुसरा शेप डाऊन मध्ये. दोन्ही शेप मध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे. नंतर आपल्याला घ्यायचा आहे दंडघेर. दंडघेर आहे आपला 8.5, 8चा दुसरा भाग 8.25 आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 5.5. 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आणि तिरकी
रेघ मारून घ्यायची. नंतर कटिंग करायची आहे. अगोदर आपण साईडने कटिंग करायचं. नंतर वरचा शेप कटिंग करायचा आहे. बाही ओपन करून आतला शेप कटिंग करायचा. अशा पद्धतीने आपली 30 साईज प्रिन्सेस कट बोटनेक कटिंग कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.